2026ची पहिली अंगारिका संकष्टी चतुर्थी. तर आपल्याला या 3 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तर बाप्पा संकट नक्कीच दूर करणार आहेत आणि आपले सगळे मनासारखं होणार आहे. तर आपले हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचा व्रत नक्कीच सगळ्यांनी करायचं आहे. बघा, जे काही गणेश भक्त आहेत तर ते करतातच आहेत. तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर खरंच खूप छान झालेली आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये अंगारिका चतुर्थी येणाऱ्या 6 जानेवारीच्या दिवशी येत आहे. तर बघा, नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात अगदी छान झालेली आहे. तर सुरुवातीलाच आपल्या अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांनी स्मरण करून करतो आणि पूजनाने केली जाते. जे काही कार्य हाती घेतले ते निर्विघ्नपणे पार पाडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते आणि आपण त्या दिवशी पूजा करणार आहोत. बघा, नवीन वर्षाची सुरुवात केली तर आपण नवीन संकल्प केले जातात. नवीन स्वप्न, नवीन आशा, नवीन काही आपल्याला सिद्ध करायचे असते कार्य. जे काही आपण नवीन घर, वस्तू किंवा काही आपण बिझनेस किंवा काहीही चालू करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच असायला हवा. त्यामुळे आपण या नवीन वर्षामध्ये अंगारिका चतुर्थी ही योग जुळून आलेला आहे. त्यामुळे अंगारिका चतुर्थीचा योग या संकष्ट चतुर्थीच्या अंगारिका योग येणे म्हणजे अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे आपण या गणपती बाप्पाची त्या दिवशी नक्कीच उपासना करायची आहे आणि गणपतीचं आवाहन करून आपण छान पूजाही करायची आहे. बघा, गणपती हा सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याने मानलं जातं. गणपतीच्या बुद्धीचा देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. बालवृद्धाचे सारथ्य आहे. सर्वांना आपल्यासे वाटणारे आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत, तेजस्वी असले तरी तापहीन नाहीत, असे हे देवत आहेत. त्यामुळे देवत्व असलेले गणपती बाप्पा जवळचा आणि आपल्यासा वाटणारा असतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी अनेक गणेश भक्त उपासक करतात, व्रत करतात आणि संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे अंगारिका. जेव्हा मंगळवारी ही चतुर्थी येते तेव्हा ह्याला अंगारिका चतुर्थी असं म्हटलं जातं. ह्या मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. तर या 6 जानेवारीच्या 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग जुळून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी महिन्याचा वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा अधिकाधिक पासून सुरू आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी हे सर्वात सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळे आपण हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच दूर करतात आणि आपल्याला शुभ फल नक्कीच आपले बाप्पा देत असतात. त्याच्यामुळे आपण बघा, अंगारिका चतुर्थीला योग म्हणजे जी काही अंगारिका योग येते त्याला विशेष का मानलं जातं. तर बघा, अंगारिका संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारिका योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. ज्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायांची उपासना केली. त्यांच्या उपासनेनंतर प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला आणि माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे या पुराण कथेनुसार या संदर्भ आढळून येत आहे. त्यामुळे अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावा या हेतूने अंगारिका चतुर्थीचे व्रत केले जाते. हे त्याचं महत्त्व आहे. तर आपल्याला अंगारिका चतुर्थीला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तर ते बघा, त्या दिवशी आपल्याला आवर्जून सकाळी लवकर उठायचं आहे. जर शक्य असेल गणपतीच्या मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे. संकष्ट चतुर्थीच्या अंगारिका योगात गणपतीचे पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल वाहावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणे शक्य नसतील तर लाडूचा नैवेद्य किंवा लाडू किंवा कुठलाही गोडधोड आपण नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणारे वस्तू गोष्टी अर्पण केल्यास शुभ लाभदायक ठरू शकते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे हे शुभ फलदायी मानलं जाते. त्यामुळे 21 दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी. बघा, 21 जोडी जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपल्या इच्छा मनोकामना बोलून आपण त्यांच्या चरणी आपण ते दुर्वा अर्पण करायचे आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण आहे. त्यामुळे आपले पूजेचा पुण्य लाभही मिळत नाही. त्यामुळे नक्कीच दुर्वा अर्पण करा. त्या दिवशी आवर्जून लाल फूल किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करा आणि त्या दिवशी ओम गणपते नमः
ओम गण गणपते नमः ह्या 108 मंत्राचा नक्कीच जितकं शक्य होईल तितका वेळा म्हणायचा आहे. आणि शक्य असेल आपल्याला तर आपल्याला गणपती अथर्वशीर्षम संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून म्हणायचं आहे. तर या गोष्टी नक्कीच आपण त्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. आणि त्या दिवशी जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच गणपती बाप्पाच्या जेव्हा मंदिरात जाईल तेव्हा अन्नदान नक्कीच करा. त्या दिवशी जे काही तुम्ही अन्नदान कराल त्याचंही तुम्हाला शुभफळ नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे. तर या नवीन वर्षामध्ये अंगारकी चतुर्थी केल्यामुळे तुमचे नवीन जी काही तुमचे संकट दूर होणार आहेत आणि सगळे गोष्टी मनासारखे होणार आहेत. तर त्यामुळे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ते बाप्पाच्या आपल्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने सुरुवात करूया आणि व्रत करून आपण त्यांची मनोभावे पूजा करूया. तर या अंगारकी चतुर्थी ह्या 3 गोष्टी आवर्जून करा. नवीन वर्षात जे काही तुमचे नवीन स्वप्न नवीन संकल्प केला आहे तर ते तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण हो हे गणपती चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.